उद्या मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा होत आहे आणि त्या अनुषंगानं बीडमध्ये त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे। सभेच्या एक दिवसा अगोदर बीड शहरामध्ये भगवं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता मी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे होर्डिंग्स आहेत, बॅनर्स आहेत ते मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिसरामध्ये पूर्णपणे या ठिकाणी भगवे झेंडे लावलेले आहेत। याच ठिकाणी हे झेंडे नाहीत तर विशेष म्हणजे बीड शहरात जवळपास 11,000 भगवे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जवळपास 4 किलोमीटर लांबपर्यंत जे बॅनर्स आहेत ते बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। बीड जालना महामार्ग असेल किंवा बीड सोलापूर महामार्ग असेल, या महामार्गावरती जवळपास 4 किलोमीटर लांबपर्यंत हे बॅनर्स लावण्यात आले आहेत। मोठमोठ्या कमानी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। जंगी अशी तयारी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे। उद्या बीडमध्ये ही सभा होत आहे। या सभेकडं सर्वांचं लक्ष आहे, कारण की मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरचा वेळ दिलेला आहे, 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्यापूर्वी म्हणजे उद्या या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होत आहे आणि याच अनुषंगानं जंगी तयारी या ठिकाणी सुरू असून या ठिकाणी पूर्णपणे भगवमय वातावरण जे आहे ते सभेच्या एक दिवसा अगोदर दिसतंय, कारण की जवळपास 11,000 झेंडे या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत। विविध बॅनर्स असतील, होर्डिंग्स असतील, कमानी असतील त्या लावण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं आता या सभेकडं बीड जिल्ह्याचंच नाही तर राज्याचं लक्ष लागले, कारण की सरकारला दिलेला वेळ हा 24 तारखेला संपतोय। त्यामुळं बीडमधील या सभेतून, कारण की ही सभा जी आहे ही शेवटची सभा असणार आहे, त्यामुळं या सभेतून मनोज जरांगे पाटील काय बोलणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की या सभेलाच निर्णायक इशारा सभा असं देखील नाव देण्यात आलं आहे। त्यामुळं या ठिकाणाहून ते काय निर्णय घेणार आणि सरकारला नेमका काय इशारा देणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।